भिवंडी जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळते। बाळामामांना सहकार्य करणार नाही अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आलेली आहे। काँग्रेसचे दयानंद चोरघे यांना उमेदवारी द्यावी अशी काँग्रेसकडून मागणी होतीये। पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष लढणार अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। 27 एप्रिलला अपक्ष म्हणून दयानंद चोरघे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भिवंडी काँग्रेस बंडखोरी करणार असल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर दावा करून तिथे कॅन्डिडेट डिक्लेअर केला। भिवंडीच्या बाबतीत पण तेच झालं। शरदचंद्रजी पवार साहेबांनी तिथेही बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी डिक्लेअर केली। म्हणजे काँग्रेसला कोकण रिजन मधून संपवण्याचाच एक प्रकारचा घाट या लोकांनी घातलेला आहे। ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी आणि शरदचंद्रजी पवार यांनी आपापले कॅन्डिडेट डिक्लेअर केले, त्याप्रमाणे आमच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा दयानंद चोरघेंना काँग्रेसची उमेदवारी द्यावी आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढावी असा एक प्रस्ताव काल मंजूर झालेला आहे। आणि समजा मैत्रीपूर्ण लढतीला जर समजा अलायन्सने मान्यता दिली नाही किंवा झालं नाही, तर दयानंद चोरघे हे अपक्ष सुद्धा उमेदवारी लढवणार आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे।